धारदार लेखणी, प्रक्षोभक विचारसरणी, तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये, शहापुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपोषण। महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं होतं। याला विरोध म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये या मागणीसाठी 6 दिवसांपासून संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाचं नेतृत्व बबनराव तायवाडे करत होते। आज मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ओबीसी समाजाच्या 14 पैकी 12 मागण्या सरकारने मान्य केल्याची घोषणा केली। त्यानंतर बबनराव तायवाडे यांनी उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं। उर्वरित 2 मागण्यांवर लवकरच मुख्यमंत्री स्तरावर निर्णय घेण्यात येईल असं आश्वासनही देण्यात आलं। मात्र दुसरीकडे शहापुरात शिवतीर्थावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं उपोषण अजूनही सुरू आहे। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकारने लेखी आदेश काढल्याशिवाय हा लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला आहे। ओबीसी महासंघाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे होत्या। मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करू नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये। ओबीसी विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती द्यावी आणि परदेशी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या 200 पर्यंत वाढवावी। महाज्योतीसाठी 1000 कोटींची तरतूद करावी। म्हाडा सिडकोच्या घरकुल योजनेत ओबीसींसाठी आरक्षण लागू करावं। विविध आर्थिक महामंडळांप्रमाणेच ओबीसी आर्थिक महामंडळाला जनार्दन पाटील नाव देऊन ते बळकट करावं। प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरू करावं। ओबीसी शेतकऱ्यांना 100% सवलतीवर शासकीय योजना लागू कराव्यात। गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिप तातडीने द्यावी। सरकारने यातील बहुतांश मागण्या मान्य करून आदेश काढण्याचं आश्वासन दिलं असलं तरी शहापुरातील उपोषण सुरूच आहे। त्यामुळे पुढील काही दिवस या आंदोलनाची दिशा कशी असेल हे पाहावं लागेल। या आंदोलनात प्रकाश भांगरत प्रदेश अध्यक्ष ओबीसी महासंघ, अनिल निचिते तालुका अध्यक्ष शहापूर, अरुण मडके, किशोर कोडव समाज उन्नती संघ, नारायण अंदाडे आगरी सेना नेते, मनोज विशे, दिलीप भोपतराव, अपर्णा खाडे, गुरुनाथ ठाकरे, दत्ता पाटील आदी सहभागी झाले आहेत।